एक महत्त्वाची बातमी। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढतोच आहे। सूर्य आग ओकतोय असं चित्र दिसतंय आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान हे 40 ते 45 अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त नोंदवण्यात आलेलं आहे आणि अकोल्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 मार्च ते 20 एप्रिलच्या दरम्यान 39 रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाल्याची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे। तर सोलापूर इथे एका रुग्णाला उष्माघाताचा त्रास होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय आणि यामुळेच आता नागरिकांना या काळात जास्त काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पारा 35 पार गेला आणि त्याच्यामुळे मुंबई तसंच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जास्त दिसून येतोय। इवन आज सुद्धा हा प्रभाव कायम आहे आणि मुंबई तसंच ठाण्यामध्ये 39 अंश सेल्सिअसच्याही पेक्षा जास्त तापमानाची नोंद होतीये आणि शहराच्या पूर्व उपनगरांमध्ये तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचल्याचं नोंदलं गेलेलं आहे आणि शेजारीच म्हणजे ठाण्यामध्ये सुद्धा 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। उष्णतेसह आर्द्रतेचंही प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे दुपारच्या कडक ऊन पडतंय आणि मुंबईकर या उन्हामुळे अक्षरशः हैराण झाले। शिल्पा नरवडे आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, तर त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातला आढावा घेऊयात। शिल्पा, तापमान वाढलेलं आहे मुंबई ठाण्यामध्ये सुद्धा अक्षरशः तापमान 40च्या पेक्षाही जास्त 40च्या जवळ जाऊन पोहोचलेलं आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तर जास्त तापमानाची नोंद अगदी 42 ते 44 अंशाच्या पेक्षाही जास्त तापमानाची नोंद झालेली आहे। काय अपडेट्स या संदर्भात? स्नेहा, आपण जर पाहिलं तर एप्रिल महिना अजून संपलेला नाही। तेच मुंबईकरांना मे महिन्यात जशा उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात, अगदी तशाच उन्हाच्या झळा एप्रिलमध्ये आजही सोसाव्या लागत असल्याच्या पाहायला मिळतात। काल जर आपण पाहिलं तर घराच्या बाहेर पडल्यावर कडाक्याचं वातावरण उन्हाचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर घरात गेल्यावर दमट उष्णतेचं वातावरण, अशी दुहेरी भूमिका ही मुंबईकरांची झालेली पाहायला मिळत होती। सध्या जर आपण पाहिलं तर प्रचंड ऊन आजही मुंबई शहरामध्ये जाणवत आहे। आपण काल पाहिलं तर उकाड्याने अक्षरशः मुंबईकर हैराण झाले होते। आज देखील मुंबई शहरामध्ये अगदी तशाच प्रकारची परिस्थिती जाणवत आहे। हवामान खात्याने देखील शहरातलं कमाल तापमान हे 35 ते 40 39 पर्यंत सेल्सिअस नोंदवलं गेलेलं पाहायला मिळतंय। मुंबई असेल किंवा मुंबईच्या उपनगर असेल किंवा नजीकचा जो भाग आहे ठाणे, नवी मुंबई, इथलं देखील तापमान वाढलेलं पाहायला मिळतंय आणि याचमुळे आता अक्षरशः मुंबईकर हे हैराण झालेला आहे, कारण हा जो उकाडा आहे तो बाहेर आणि घरात दोन्हीकडे जाणवत आहे। त्यामुळे ही दुहेरी जी त्रासाचा सामना आहे तो मुंबईकरांना करावा लागतोय। स्नेहा, आपण जर आता पाहिलं तर प्रचंड ऊन आपल्याला मुंबई शहरात आजही जाणवत आहे। तापमानच नव्हे तर 60 ते 70% जी आर्द्रता आहे त्याचा देखील प्रत्यक्ष परिणाम हा उष्णतेवर अधिक तीव्र पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे एप्रिल महिना अजून संपला नाही, मे महिन्याच्या झळा आजच मुंबईकर सोसत असल्याचं पाहायला मिळतंय। एप्रिलमध्ये जो वाढलेल्या उष्णतेमुळे मुंबईकरांना मे महिन्यात जी झळ बसत होती ती झळ आजही पाहायला मिळते आणि इथून येणाऱ्या काही दिवस देखील अशीच झळ मुंबईकरांना सोसावी लागणार आहे। आपण जर पाहिलं तर आर्द्रता असेल आणि त्यामुळे हे उष्ण वातावरण जे आहे ते एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाहायला मिळत होतं स्नेहा, आणि अजून एप्रिल महिना संपलेला नाही। तेच आजही कडाक्याच्या उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या मुंबईकरांना सोसाव्या लागतात। मात्र जे मुंबईकर आहेत ते घराबाहेर पडत असताना जी काळजी आहे ती काळजी घ्यावी असं देखील हवामान विभाग असेल किंवा संबंधित विभागाने आव्हान केलेलं आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर 39 अंश अपडेट्स बद्दल तू सुद्धा खरं तर उन्हात राहून रिपोर्टिंग करते आणि त्यामुळे तू सुद्धा काळजी घे असं सांगणं आहे तुला। यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। तर पुण्यात सुद्धा तापमानाचा पारा वाढताना दिसतोय आणि पुण्याचं तापमान हे 40 अंशांच्याही पलीकडे जाऊन पोहोचलेलं आहे। तर रात्रीच्या तापमानात सुद्धा वाढ झाल्याची नोंद आहे आणि हवामान विभागाकडून पुण्यामध्ये आज दुपारनंतर कदाचित पाऊस पडेल असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। पावसानंतर तापमानातील वाढ ही कायम राहण्याची शक्यता सुद्धा आहे, हे महत्त्वाचं, आणि हवामान विभागाकडून पुण्याला सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पुण्यातून आमचा प्रतिनिधी बालाजी आहेत आमच्या सोबत। बालाजी, पुण्यात काय वातावरणाची परिस्थिती आहे? सूर्य आग ओकतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस तर पडण्याची शक्यता आहे, मात्र पावसामुळे तापमान आणखी वाढण्याची शक्यता सांगण्यात येते। याचं काय कारण आहे?
स्नेहा, नक्कीच कालपासून जे आहे ते पुणे शहराचं तापमान जे आहे ते 42 अंशाच्या वर गेलेलं आहे आणि हवामान विभागाने जे आहे तो येलो अलर्ट दिलेला आहे। एकीकडे तापमान सर्वाधिक असताना दुसरीकडे दमट वातावरणाचा जो परिणाम आहे तो पुणेकरांकडे व्हायला होतोय आणि त्याच्यामुळे पुणेकर जे आहेत ते हैराण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आता हे सगळं दुपारचं चित्र आहे। हे रस्ते जे आहेत ते नेहमी वाहतुकीने भरगच्च असतात, मात्र उन्हामुळे नागरिक आता बाहेर पडण्यास सुद्धा तयार नाहीयेत। अति आवश्यक काम असलं तर नागरिक बाहेर पडत आहेत, त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक आहे, तापमान अधिक आहे। त्याचबरोबर पावसाचा अंदाज जो आहे तो होतोय। गेल्या 2 दिवसापासून दुपारी जे आहे ते पुण्यामध्ये पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम सुद्धा या सगळ्या हवामानामध्ये आर्द्रता निर्माण होते आणि त्याचा परिणाम जो आहे तो संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्रीच्या वेळी जे आहे ते पुणेकरांना दिवसा जे तापमान आहे तेच तापमान रात्री सुद्धा जाणवत आहे आणि त्याचा सगळा परिणाम जो आहे तो या सगळ्या येलो अलर्ट मध्ये देण्यात आलेला आहे। आणि अशाच पद्धतीचं तापमान जे आहे ते पुढील 2 दिवस असणार आहे। दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे पुणेकरांनी आणि त्याचबरोबर सगळ्याच महाराष्ट्रातल्या शहरातल्याने काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते आरोग्य विभाग, हवामान विभाग करते। आता मात्र उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या हवेच्या लहरीसारखं जे आहे ते नागरिकांना जाणवत आहेत, त्यामुळे आता अधिक दक्षता घेणं गरजेचं असल्याचं पाहायला मिळते। नक्कीच ऊन वाढतं आणि त्याच्यामुळे जास्त दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद बालाजी या सगळ्या अपडेट्सबद्दल। तर नंदुरबारमध्ये सुद्धा तापमानाचा पारा हा चढाच असल्याचं दिसतंय। तापमानाचा पारा हा 44 अंशांच्याही वर जाऊन पोहोचलेला आहे आणि वाढत्या उष्णतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत। रस्ते निर्जन झाले आहेत आणि कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते हे ओस पोडल्याचं दिसतंय। आपण पाहतोय नंदुरबारमध्ये सुद्धा पारा 44 अंशांच्या पलीकडे गेलेला आहे। उन्हाच्या तीव्र झळा पोहोचतायत। तर सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे पाहूया। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा उष्णतेची धग ही कायम आहे। सोलापूरमध्ये तापमानाचा पारा हा 42 अंशावर जाऊन पोहोचलेला असतानाच दुसरीकडे हवामान खात्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अलर्ट जारी केलेला आहे, येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, गरज असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। तर नाशिकमध्ये सुद्धा तापमानाचा पारा हा 41.5 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। यंदाच्या हंगामामधली ही आत्तापर्यंत नोंदवण्यात आलेल्या उच्चांकी तापमानाची पातळी आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे। आणि नाशिकमध्ये गेल्या 7 दिवसांपासून उष्णतेचा तीव्र लाट पसरलेली आहे। उन्हाच्या झळा वाढल्यात आणि सकाळपासूनच उन्हाच्या झळा आणि दुपारी रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट या वाढत्या उष्म्यामुळे पाहायला मिळतोय। पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट जी आहे ती नाशिकमध्ये कायम राहणार असल्याचा सुद्धा अंदाज आहे। तर नाशिकमध्ये मालेगावमध्ये पारा जो आहे तापमानाचा तो 42.8 अंशावर जाऊन पोहोचलेला आहे आणि उन्हाचा तडाखा वाढला आहे। अजून उष्मा वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि वाढत्या उन्हाळ्यामुळे आता रस्ते आणि बाजारपेठांमध्ये लोकांचं येणं बंद झालेलं आहे, कमी झालेलं आहे, बऱ्याच अंशी घटलं आहे आणि शुकशुकाट पाहायला मिळतोय। या सगळ्या बाजारपेठांमध्ये रस्ते निर्जन झालेले आहेत। मालेगाव इथं सूर्याने आग ओकायला सुरुवात केलेली असल्याचं दिसून येत आहे आणि मालेगावचा पारा हा 42.8 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलेला आहे। उन्हाचा तडाखा वाढला आहे आणि आणखी दिवसागणिक ऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वाढत्या उन्हाचा परिणाम हा मानवी जीवनावर होतोय असं दिसतंय आणि त्यामुळे काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे।